काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा तू 19 वर्षांची होती गोष्टी वेगळ्या होत्या. मिसकन्सेप्शन बरेच होते आपल्या फील्डबद्दल. एक प्रकारची भीती असायची की तिथपर्यंत जाऊ बट सतत काम मिळेल की नाही. आणि अशा वेळी इम्पॉर्टंट असतो आपल्या घरच्यांचा आपल्यावरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास आणि त्यांचा पाठिंबा. तुला कॉन्स्टंटली आहे सुरुवातीपासून या क्षेत्राबद्दल? हां, माझ्या बाबांचा फुल फ्लेज पाठिंबा हो. आणि त्यांची इच्छाशक्ती. त्यांची इच्छाशक्ती माझ्या बाबतीत इतकी प्रबळ होती आणि ती लहानपणापासून होती. त्यांना असं वाटत होतं की मी या क्षेत्रात यावं. मला कधीच वाटत नव्हतं, पण त्यांना वाटत होतं. त्यांचीच विल पॉवर आहे, मी या क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यांचा फुल हार्टेड सपोर्ट होता मला की तू जा, तू काम कर. आणि त्यांना काळजीही असायची. मी मुंबईत असताना दर महिन्याला किंवा अगदी 2-3 महिन्याला येऊन ते राहायचे 2 दिवस. फार काही ते करू शकायचे नाही, पण ते ऑब्झर्व करायचे. माझं काम आवर्जून बघायचे. ते बघितल्यानंतर मला ते फोन करून सांगायचे की हा सीन बरा झालाय, हा सीन बरा झाला नाहीये. हा खूप मोठा सपोर्ट असतो. म्हणजे मी कायम म्हणते की तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्यासाठी नाही कोर टीम असणं फार गरजेचं असतं. 100%. ती कोर टीम आणि घरातली असते. म्हणजे एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी, किमान एक व्यक्ती असायला हवी की जी तुम्हाला फुल हार्टेडली सपोर्ट करेल. खरंय. बाबा गेल्यानंतर तो सपोर्ट माझा गेला. म्हणजे आई आहे, पण अर्थात फुल हार्टेड सपोर्ट नाही होऊ शकत आणि तिच्याकडून. आईचं असतं ना की नोकरी कर बाबा, छान घर सांभाळ, सेटल हो आणि एक हॉबी म्हणून ऍक्टिंग करायला काही हरकत नाही. म्हणजे तिचं लॉकडाऊन मध्ये तर ती मला म्हणून मोकळी झाली होती की ती म्हणाली की आता काही तुमच्या क्षेत्रामध्ये फार राहिलेलं नाही, तर तू, मला असं वाटतंय की तू आता वेगळं काहीतरी बघ. आणि मला खरंच त्याचं टेन्शन आलं होतं, हो. कारण अगं आपलं सगळंच ठप्प सगळं बंद होतं. झालं हो, होतं. हो. आणि मला असं वाटलं आता हे जर असंच राहिलं तर काम मिळेल, करतील लोक काम किंवा काय. तो मला असं वाटतं 1 महिन्याभराचा जो स्पॅन होता ना, तो खूप पॅनिक करणारा होता. त्याच्यात असंख्य गोष्टी घडून गेल्या. आणि सेट बाहेर गेले सगळे मुंबईच्या. सो आईला आता सुद्धा म्हणजे आई करते सपोर्ट, पण फुल हार्टेड सपोर्ट इम्पॉर्टंट असतो. तो तितका नाहीये आणि त्यामुळे मला काही कामाच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात.